युद्धकांड सर्ग 13 पुढे सुरू. सर्व जगाचा साक्षी असणारा अग्निदेव शरणागतांची सर्व दुःखे हरण करणाऱ्या रघुत्तमांना म्हणाला की, हे रघुनाथा, पूर्वी तुम्ही तपोवनात माझ्या स्वाधीन केलेल्या या देवी जानकीचा स्वीकार करावा. हे हरी, रावणाच्या विनाशाकरिता तुम्ही मायामय सीता निर्माण करून रावणाला त्याचा पुत्र बांधवासह नाश केलेत. आणि अशा प्रकारे हे प्रभो, या योगाने तुम्ही धरणीचा भूमीचा भारही हलका केलात. ज्या कार्याकरिता ती प्रतिबिंब रूपी सीता निर्माण केली होती, ते कार्य पूर्ण करून व कृतकृत्यच होऊन ती आता अंतर्धान पावली आहे. अग्नीचे या प्रकारचे वचन ऐकून अतिशय आनंदित झालेल्या श्रीरामांनी अग्निदेवाची पूजा करून प्रसन्न झालेल्या सीतेचा स्वीकार केला. आपल्यापासून काहीही वियुक्त न होणाऱ्या त्रैलोक्य जननी अशा लक्ष्मीला, सीतेला लक्ष्मीपती रामांनी आपल्या जांगेवर बसविले. त्यानंतर आपल्या तेजाने शोभणाऱ्या आणि सीतेसह असणाऱ्या श्रीरामांना पाहून देवराज इंद्र त्यांचे समीप येऊन हात जोडून आनंदपूर्वक भक्तीने गदगद झालेल्या वाणीने त्यांची स्तुती करता झाला. स्तुती प्रारंभ करताना इंद्र म्हणाला, नीलकमलाप्रमाणे प्रभा असणारे, ज्यांचे नाव हे संसार रूपी अरण्यास दावानलाप्रमाणे जाळून टाकणारे आहे, ज्यांच्या आनंद स्वरूपाचे ध्यान पार्वती आपल्या हृदयी करत असते, जे संसारातून सोडविणारे आहेत, आणि शंकर इत्यादी देवही ज्यांना शरण येतात, अशा श्रीरामांचे मी भजन करतो. देवांच्या असंख्य दुःखांचा नाश करण्याचे जे एकमेव कारण आहेत, ज्यांनी मानव देह धारण केला आहे, जे निराकार असून जे स्तुती करण्यास योग्य आहेत, जे परमेश्वर, जे परमानंद स्वरूप आहेत, जे श्रेष्ठ आहेत, आणि ज्यांनी भूमिभार नष्ट केला आहे, अशा विष्णू रूप ईश्वर रामांना मी भजत आहे, जे शरणागतांना सर्व प्रकारे आनंद देणारे असून आधार असणारेही आहेत, ज्यांचे नाव शरणागतांचे सर्व दुःख हरण करतात. तप, याग तसेच योगीश्वरांच्या भावना यांचे द्वारा चिंतन केले जाणारे, जे सुग्रीव इत्यादींचे ही मित्र आहेत, अशा भानू सदृश श्रीरामांना मी भजतो. भोगी लोकांपासून जे नेहमी लांबच की असतात, मात्र योगाभ्यास करणाऱ्यांचे सदैव जवळच असतात, जे प्रकाशित असून जे चैतन्य आणि आनंद यांचा कंदच की आहेत, जे रघुकुळातील लोकात श्रेष्ठ आहेत, आणि विधेय कन्या सीतेस नेहमीच आनंद देतात, अशा श्रीरामांना मी शरण जातो. हे ईश्वरा, हे रामा, तुम्ही आपल्या महान योग मायेच्या गुणधर्मांनी युक्त होऊन लीलेने मानव रूप धारण करून मनुष्याप्रमाणे आचरण करताना दिसता. तुमच्या आनंदमय लीलांच्या कथांनी ज्यांचे कान पूर्ण भरून तृप्त झाले आहेत, असे लोक या जगी नित्य आनंद रूप होऊन जातात. हे ईश्वरा, आजपर्यंत मी वैभवाच्या अभिमान, सोमपान यांच्या योगाने धुंदकी झालो होतो, आणि मीच सर्वांचा स्वामी आहे या वृथाभिमानाने गर्विष्ठही झालो होतो. मग मी तुम्हास व अन्य कोणासही मानित नव्हतो, मात्र तुमच्या चरण कमळांच्या प्रसादाने
मी तिन्ही लोकांचा अधिपती असल्याचा माझा अहंकार आता नष्टत्वास पोचला आहे. चमकणाऱ्या रत्नांनी जडित अशी बाहुभूषणे आणि हार याने सुशोभित असून भूमीच भारभूत झालेल्या असुरांच्या सैन्यास जे दावा नलाप्रमाणे भासत आहेत. शरद ऋतूमधील चंद्राप्रमाणे ज्यांचे मुख कमल जे मनोहारी नेत्र कमल असणारे आणि ज्यांच्या आदी व अंताचा थांग लागणे अत्यंत कठीणच की आहे, अशा राघवेंद्रांना मी भजतो. इंद्र नील मण्याप्रमाणे किंवा नीलवर्ण मेघाप्रमाणे ज्यांची अंगकांती श्याम आहे, विराध इत्यादी राक्षसांचा वध केल्यामुळे ज्यांनी लोकांमध्ये निर्भयता निर्माण केली आहे, ज्यांना किरीट इत्यादींनी शोभा आली आहे आणि शंकरांना जे परमधन वाटतात व जे रघुकुलाचे अधीश्वर आहेत, अशा रामचंद्रांना मी भजतो. चमकणाऱ्या कोटी चंद्राप्रमाणे प्रकाशमान असणाऱ्या सिंहासनावर तेजोमय सुवर्णाप्रमाणे वर्ण असणाऱ्या विजेच्या पुंजाप्रमाणे दीप्यमान असणाऱ्या अशा सीतेस मांडीवर घेऊन जे समाधानाने बसले आहेत, अशा आनंद स्वरूप रामचंद्राचे मी भजन करतो. आकाशातील विमानात पार्वतीसह बसलेल्या भगवान शंकरांनी कमलनेत्र रामांना म्हटले, हे राघवा, अयोध्यामध्ये तुमच्या राज्याभिषेकाच्या वेळी तो सोहळा सुख अनुभवण्यासाठी मी तेथे येईन. आता तुम्ही तुमचे या देहाचे जनक यांचे दर्शन घ्यावे. तेव्हा आपल्या पुढेच विमानात बसलेल्या दशरथांचे दर्शन घेतले. ते लक्ष्मणासह आनंदपूर्वक भक्तीने शिरसाष्टांग नमन केले. त्यावेळी रामांना आलिंगन देऊन त्यांच्या मस्तकाचे अवघ्राण करून दशरथ रामांना म्हणाले, हे बाळा रामा, तू मला संसार रूपी या दुःख सागरातून तारून नेले आहेस. असे बोलून दशरथांनी श्रीरामांना पुन्हा आलिंगन दिले व रामांनी त्यांचे पूजन विधी पार पाडले व ते निघून गेले. सर्ग 13 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.